नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं कोरलं रौप्य पदकावर नाव. भारताची रजत विजेती पहिली महिला खेळाडू. स्पेनची कॅरोलिना मरिन रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्ण पदकाची मानकरी. शिक्षणाचा दर्जा, अधिकार आणि शिक्षण समानता यावर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा. राज्यवर्धन सिंग राठोड. अभ्यासक्रमात संशोधन आणि कौशल्य विकासाचा समावेश करण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना. न्यायालयानं घालून दिलेले नियम पाळूनच यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करावा. मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा राज्यात लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाचं आयोजन. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकावर नाव करून नवीन इतिहास रचला. ऑलिम्पिकचं रौप्य पदक जिंकणारी सिंधू पहिली भारतीय महिला ठरली आहे. अतिशय रोमहर्षक झालेल्या सामन्यात स्पेनची कॅरोलिना मरिन हिनं सुवर्ण पदक जिंकलं. कॅरोलिना जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. आज झालेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात पहिला गेम पीव्ही सिंधूनं 21-19 असा जिंकला, तर दुसरा गेम कॅरोलिनानं 21-12 असा जिंकला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये कॅरोलिनानं 21-15 अशी मात करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. सिंधूच्या यशाबद्दल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. ऑलिम्पिकचं रौप्य पदक जिंकून आणणारी पहिली भारतीय महिला खेळाडू पीव्ही सिंधू हिच्या आजवरच्या कारकिर्दीचा हा वृत्तांत पाहूयात. पुसरला व्यंकट सिंधू म्हणजे पीव्ही सिंधू वयाच्या 20व्या वर्षीच पद्मश्री पुरस्कारांना सन्मानित झालेली आणि आता तमाम भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेली तरुण तडफदार बॅडमिंटनपटू. व्हॉलीबॉलपटू दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या सिंधूला घरी बाळकडू मिळालं ते खेळाचंच, पण वडील अर्जुन पुरस्कार विजेते व्हॉलीबॉलपटू असूनही सिंधू बॅडमिंटनकडे वळली ती फुललेला गोपीचंदच्या यशस्वी कामगिरीनं प्रभावित झाल्यामुळे. वयाच्या 8व्या वर्षापासून बॅडमिंटनचे धडे गिरवणारी सिंधू पुढे गोपीचंद यांच्या अकादमीत दाखल झाली. घरापासून तब्बल 56 किलोमीटरवरच्या या संस्थेत दररोज अचूक वेळेत हजर होऊन जिद्दीनं मेहनत घेणाऱ्या सिंधूच्या शिस्तीचं तेव्हाही अमाप कौतुक होईल. या शिस्तशीर कष्टांची फळं लवकरच दिसू लागली. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सिंधूचं यश झळकायला सुरुवात झाली. 2013 मध्ये जगज्जेते पदाच्या स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय एकल महिला खेळाडू ठरली. तर 2014च्या याच स्पर्धेत लागोपाठ 2 पदकं जिंकून तिनं भारतासाठी ऐतिहासिक खेळी केली. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही झुंजार खेळी करून भारताचा अभिमानबिंदू ठरलेल्या या पीव्ही सिंधूला तिच्या उज्ज्वल कारकिर्दीसाठी सह्याद्री वाहिनीकडून शुभेच्छा. रिओ ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या पीव्ही सिंधूचं यश, त्यामागची तिची तयारी आणि याबरोबरच भारताची एकूण कामगिरी तसंच क्रीडा संस्कृती याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक मांगेरीश पालेकर आज आपल्या स्टुडिओत आलेत. सर नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. पीव्ही सिंधूचं पहिलंच ऑलिम्पिक आणि एवढ्या लहान वयामध्ये थेट अंतिम फेरीमध्ये धडक, रौप्य पदक. खूप अवघड गोष्ट असते ही. कसं काय मिळवलं असेल तिने एवढे? तिचं म्हणजे कसं आहे की ती आज तिने बॅडमिंटन चालू केलं हे 8 ते 9 वर्षापासून तिने चालू केलं बॅडमिंटन. आणि ती सतत ती SM आरिफ म्हणून जे कोच होते तिचे बेसिकचे, त्याच्यानंतर ती गोपीचंदकडे आली आणि गोपीचंदकडे ती सतत म्हणजे एक विशेष सांगायचं म्हणजे की ती 55 किलोमीटर रोज तिच्या घरापासून गोपीचंदच्या अकॅडमीपर्यंत ती सतत ट्रॅव्हल करते. आणि हा एक एक्झाम्पल आहे प्रत्येक जणांना की डिस्टन्स किती असलं, तुमचं डेडिकेशन आणि तुमची कमिटमेंट असेल तर कुठल्याही गेम म्हणा किंवा कुठलीही कामगिरी म्हणा
कधीही आपल्याला मागे पाठवू शकत तिच्या नाही. शैलीबद्दल काय तुम्ही सांगाल, कारण खूप वेगळी शैली आहे तिची खेळण्याची. तिची खेळण्याची स्टाईल म्हणजे कशी आहे, बेसिकली ती एक स्ट्रोक प्लेअर आहे. तुम्ही सायना आणि तिचं तुम्ही कंपॅरिझन केलं तर सायना थोडी जास्त ॲग्रेसिव्ह आहे, ही जास्त स्ट्रोक प्लेअर आहे. पण काही वर्षांपासून म्हणजे गोपीचंदनी तिचं म्हणजे तो मेंटर आहे तिचा, तिने खूप तिच्यावर सायकोलॉजिकली तिचा गेम चेंज केला, तिचं सगळे मुवमेंट्स चेंज केलं. आणि आज तुम्ही बघाल की ती थ्रूआउट पूर्ण ऑलिम्पिक्समध्ये शेवटच्या मॅचपर्यंत, शेवटच्या गेमपर्यंत आणि शेवटच्या पॉईंटपर्यंत तिने जिद्द बिलकुल सोडली नाही. म्हणजे ती फायटिंग स्पिरिट जी सायनामध्ये होती तीच तिने सिंधूमध्ये दाखवली. तुम्ही सांगता सांगता जो महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला तो म्हणजे प्रशिक्षक, की जर चांगला प्रशिक्षक असेल तर एक उत्तम खेळाडू तुम्ही देशाला देऊ शकता, या प्रकारचं सगळं. तर गोपीचंद बद्दल काय सांगाल, की एक मोठी चांगली फळी त्याने बॅडमिंटनमध्ये तयार केली आपल्याकडे. गोपीचंदचं कसं आहे की गोपीचंद हा एक स्वतः ऑल इंग्लंड चॅम्पियन असल्यामुळे त्याला त्याच्या मागची मेहनत, त्याच्या मागचं जे डेडिकेशन आहे, जी मेहनत आपण करतो त्याच्या मागे काय लागतं इंटरनॅशनल लेवलला. आज तो 7 ऑपरेशन्स करून तो आज मनुष्य त्या लेवलला पोचला आहे. त्याच्यानंतर त्याच्याकडे जे ट्रेनिंग स्टुडंट्स आहेत त्याच्याकडे लाईन लागली आहे. तुम्ही बघाल तर त्याच्या अकॅडमीमध्ये आता सध्या लाईनमध्ये सिनियर्सपासून ते ज्युनियर्सपर्यंत सगळे मेडलिस्ट आहेत. सायनापासून सायना झाली, कश्यप झाला, आता सिंधू आहे, श्रीकांत आहे, असे बरेच जण त्यांनी तयार केलेले आहेत. आणि हे सगळं क्रेडिट मी गोपीचंदला देईन. आणि त्याच्या मागची मेहनत, तो आज मनुष्य 4:30 वाजल्यापासून सकाळी ते रात्री 11 वाजेपर्यंत कोर्टात असतो. त्याच्या या मेहनतीमुळे आज हे सगळं तुम्ही सगळं बघू शकता. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्या भारताचं नेतृत्व केलेलं आहे, प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर हे करत असताना एक खेळाडू म्हणून खेळाडूंच्या समोरची आणि एकूणच खेळासमोरची आव्हानं काय वाटतात तुम्हाला आज? कसं असतं की बेसिकली प्रत्येक खेळाडूच्या मागे काही ना काही म्हटलं तरी थोडंफार म्हणजे प्रेशर असतं. एक म्हणजे तुमच्या असोसिएशनकडनं असतं, सगळ्यांचं म्हणजे तुमचं म्हणजे एक प्रेशर असतं. पण ते प्रेशर ओव्हरकम करायला तुम्हाला थोडे तुम्ही मेंटली स्ट्रॉंग पाहिजे, तुमची मेहनत पाहिजे सगळं. म्हणजे बेसिकली कसं असतं की प्रत्येक खेळाडूवर काही ना काहीतरी मानसिक थोडं असतंच, की म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही कसे मेहनत करता, काय करता, त्याच्या मागचं तुमचं कमिटमेंट्स म्हणा, तुमचे सगळे जे असतात ते खूप. सोयीसुविधांचा पण याच्यामध्ये बराचसा भाग आहे असं वाटतं आपल्याला. आणखी चांगल्या सोयीसुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असायला हवं आपल्याला. मी तर म्हणेन खरोखर म्हणजे नॉट ओनली बॅडमिंटन पण बाकीच्या स्पोर्ट्स खेळामध्ये सुद्धा भरपूर हे आहे. म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मागे पडतो. आज तुम्ही बघायला गेलात तर बॅडमिंटन अकॅडमी जी गोपीचंदची आहे त्याच्यासारखी अकॅडमी आजपर्यंत भारतामध्ये कुठलीच झाली नाही. जी त्याप्रमाणे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, त्याच्या अकॅडमीमध्ये स्विमिंग पूल्स आहेत, त्याच्या अकॅडमीमध्ये जिम्नॅझियम्स आहेत, सायकोलॉजिकल सेशनसाठी वेगळे रूम्स आहेत, योगा रूम्स आहेत, डॉर्मेटरी आहेत, 12 रूम्स आहेत. हे अशा अकॅडमीज जेव्हा तुम्ही राज्यस्तरीयवर आणि देशाच्या ह्याच्यावर तुम्ही तयार कराल तरच तुम्हाला रिझल्ट्स मिळतील. याला लागूनच प्रश्न, तो सिंधू आणि साक्षी 2 पदकं आपल्याला आलीत, आपल्याला अभिमान आहे या दोघांचा. इतर खेळामध्ये अजून आपण पदकांच्या प्रतीक्षेत आहोत, काय कारण असेल यामध्ये? मेन कारण म्हणजे सांगायला गेलं तर ट्रेनिंग मेथड्स म्हणा. मी जसं आधी सांगितलं तसं की खूप इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण खूप हे करतो. आणि कसं आहे की कोच आणि जे असोसिएशन आहेत त्यांनी ग्रासरूट लेवलपासून जर का तुम्ही प्लेयर्सना टॅप केलं नाहीत आणि नर्चर केलं नाहीत तर तुम्हाला मेडल्स आणि तुम्हाला एक्सपेक्टेशन्स तुम्ही ठेवू शकत नाही. म्हणजे एकूण खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे जो आहे त्याच्यावरती तुम्ही जाताय, म्हणजे त्याकडे बोट दाखवता. एकूण शाळेमधल्यापासून ते पालक असतील, अगदी मी म्हणूनच म्हटलं ना की अगदी ग्रासरूट लेवलपासून, म्हणजे राईट फ्रॉम तुम्ही बेसिक लेवलपासून म्हणाल ते इंटरमिडिएट पासून ते ॲडव्हान्सपर्यंत, म्हणजे अशी जी लेवल असते त्या लेवल तुम्हाला त्याच लेवलवर तुम्ही टॅप केलं पाहिजे. आपल्या या महाराष्ट्रामध्ये खेडोखेड गावात एवढी टॅलेंट आहेत की नाशिकपासून तुमचं बुलढाणा जिल्ह्यापासून प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये भरपूर टॅलेंट आहे. ती तुम्ही टॅलेंट असोसिएशननी, प्रॉपर कोचेसनी टॅप नाही केलीत तर तुम्हाला रिझल्ट्स मिळू शकणार नाहीत.
कसं इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहायला पाहिजे, म्हणजे अगदी ग्रामीण पातळीपासून म्हणजे स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत? म्हणजे कसं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आज तुम्ही म्हणाल की मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 कोट शिवाय दुसरीकडे कुठेच क्लब मिळत नाहीत, काहीच नाही. आता तुम्ही गोपीचंदच्या अकॅडमीमध्ये जाल किंवा बँगलोरला प्रकाश पडुकोनच्या अकॅडमीमध्ये जाल तर तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 कोर्ट असतं, त्यांचं सराउंडिंग असतं, त्यांचं ॲटमॉस्फिअर असतं. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ज्याप्रमाणे खेळाल तसं त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं त्या मुलांना तसा परफॉर्मन्स मिळू शकतो. तो काय असतं बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर आपण जे म्हणतो दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, की आपल्याला राईट या म्हणजे सरकारने समजा पूर्ण लक्ष घातलं या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर मला गॅरंटी आहे की शुअरली म्हणजे प्लेयर्स घडू शकतील. तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळलेत आणि तिथलं वातावरण पण एकूण बघितलेलं आहे. काय तिकडे अशा सोयी सुविधा आहेत ज्या आपल्याकडे असायला हव्यात, म्हणजे पुढल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला चांगलं परफॉर्मन्स देता येईल? आपल्या इकडे मेन म्हणजे कसं आहे की जे टॉप लेवलचे प्लेयर्स म्हणा किंवा कुठलेही प्लेयर्स आज त्यांना आंतरराष्ट्रीयवर खेळायचं असेल, त्यांचा एक मेन म्हणजे प्रॉब्लेम असा असतो की त्यांना नोकरी असते, त्यांना त्यांच्या स्वतःची प्रायोरिटीज असतात. तुम्ही कम्पेअर केलं बाकीच्या आज चायना म्हणाल म्हणजे आज भारताच्या जवळच आहे, तर चायना हा देश असा आहे की त्यांच्याकडे प्लेयर्सची लाईन लागली आहे आणि त्यांना नुसतं खेळासाठी स्कूल्स आहेत, ज्यांना आपल्या देशामध्ये तसं नाही आहे. आपल्या देशामध्ये पहिलं प्राधान्य दिलं जातं शिक्षणासाठी नंतर, पण आता नाही. जेव्हा आमच्या वेळेस पूर्वी कसं असायचं 10-15 वर्षापूर्वी गोष्ट वेगळी होती की बाबा तुम्हाला ऑफिस होतं, तुम्हाला दुसरं तुमचं हे होतं शिक्षण होतं. आता नाही होत. आता त्यांनी कसं आता तुमचे रेल्वेज आहेत, पेट्रोलियम सेक्टर्स आहेत, बरेचसे तुमचे ऑफिसेस आहेत जे त्यांना सगळ्या प्लेयर्सना टाइम ऑफ देतात. टाइम ऑफ दिल्यामुळे काय होतं तुम्हाला प्रॅक्टिस सेशनला तेवढा जास्त वेळ मिळतो, तुम्ही प्रॅक्टिस सेशन्स प्रॉपरली करू शकता. तसं पहिल्यापेक्षा खेळासाठी खूप चांगली सुधारणा झाली असं खूपच. मी तर म्हणेन पूर्वीपेक्षा आणि म्हणजे आत्ताचं कंपॅरिझन तुम्ही केलं तर 8-10 वर्षापासून खूपच सुधारणा झाली आहे. आपण अशी आशा करूयात एकूण की आता जी पदकं येत आहेत ती खूप मोठ्या संख्येनं वाढतील आणि यासाठीचे जी मूलभूत पाया सुविधा आहेत त्या आणखीन चांगल्या होतील आणि गोपीचंद आहेत किंवा तुमच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जावरती खेळणारे जे प्रशिक्षक आहेत तर त्यांचं मार्गदर्शन लाभेल. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिलीत, मनापासून आभार आपले. थँक्यू. आता वळूयात पुढील बातम्यांकडे. भारतीय कुस्तीपटू नरसिंग यादववर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे त्याचं यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न भंगलं आहे. प्रतिबंधित औषधाचं सेवन केल्याप्रकरणी तपास केल्यानंतर नाडा अर्थात नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशननं नरसिंग यादवला क्लीन चिट दिली होती. मात्र याविरोधात वाडा अर्थात वर्ल्ड अँटी डोपिंग असोसिएशननं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सकडे अर्थात लवादाकडे अपील केलं होतं. यावर निर्णय देताना लवादानं यादवला दोषी ठरवलंय, तसंच त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय देखील दिला आहे. मात्र माझं निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं नरसिंग यादवनं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या करिअरशिवाय इतर क्षेत्रातही विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, त्यांचा विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करायला हवा असं मत मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. शिक्षणाचा दर्जा, अधिकार, समानता आणि शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणं या मापदंडांवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा भर असून त्यावर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षणामध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार असून त्यावर सूचना मागवण्यात येत आहेत, त्याला प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. जावडेकर यांच्या हस्ते आज मुंबईत 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या 20 गरीब विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तुटपुंज्या साधनांवर या विद्यार्थ्यांनी यंदा 10वीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलंय. अशा विद्यार्थ्यांचा मुंबईतल्या रुईया महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. एका खासगी वर्तमानपत्राच्या वतीनं यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही देण्यात आली. फेसबुक आणि ट्विटर यासारखी समाज माध्यमं आज अतिशय लोकप्रिय असून सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमांचा कौशल्यानं वापर करावा असा सल्ला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी दिला. फेसबुकच्या वापरासंदर्भात नवी दिल्लीत आयोजित एका कार्यशाळेत ते आज बोलत होते. समाज माध्यमांमधून जनतेशी संवाद साधता येतो, त्यांची मतं लगेचच सरकारपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे इतर माध्यमांपेक्षाही त्याचा परिणाम अधिक आहे. हे लक्षात घेऊन परस्पर संवादासाठी सोप्या पद्धतीनं फेसबुकचा वापर करावा असं राठोड म्हणाले.
सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत लोकसहभाग आवश्यक असतो आणि त्याचे प्रभावी माध्यम म्हणून अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई धूरमुक्त करण्याच्या उद्देशानं आणि महिलांचं जीवन सुसह्य व्हावं यासाठी पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेद्वारे केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मुंबईत केलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्रधान यांच्या हस्ते गॅस शेगड्यांचं मोफत वितरण करण्यात आलं. महाराष्ट्रातील 50% कुटुंबांकडे गॅस जोडणी आहे. हे प्रमाण झपाट्यानं वाढवण्यात येणार असून येत्या वर्षभरात 1 लाख गॅस कनेक्शन्स राज्यात देण्यात येणार आहेत असं प्रधान यांनी यावेळी सांगितलं. गेल्या 2 वर्षात देशभरात 4 कोटी गॅस कनेक्शन्स देण्यात आली असल्याची माहितीही प्रधान यांनी यावेळी दिली. हज यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या सुमारे 10% यात्रेकरूंनी यंदा ऑनलाईन नोंदणी केली आहे. यात्रेच्या प्रक्रियेत सुलभता येण्यासाठी ऑनलाईन नोंदणीचं प्रमाण वाढावं असं सरकारला वाटतंय असं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत केलं. ते सहयोग कल्चरल सोसायटीच्या वतीनं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यंदा मुंबईतून 4,500 यात्रेकरू हजला जाणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. युवकांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात संशोधन आणि कौशल्य विकासनाचा समावेश करण्याची सूचना आपण राज्यभरातील 20 विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली असल्याची माहिती राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज मुंबईत दिली. लघु उद्योग उत्पादक आणि निर्यातदारांच्या परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र औद्योगिक आर्थिक विकास संघटना आणि लघु मध्यम उद्योजकांच्या वतीनं या परिषदेचं आयोजन केलं होतं. पदवीबरोबरच एखादं कौशल्य हस्तगत केलं तर बेरोजगारीला आळा बसेल. त्याचबरोबर उद्योजकांना आवश्यक असणारा अभ्यासक्रम विद्यापीठांनी तयार केला तर तो अधिक उपयुक्त ठरेल असे राज्यपाल यावेळी म्हणाले. परिषदेमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लघु आणि मध्यम उद्योगांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. उद्योजकांच्या सोयीसुविधेसाठी परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान केल्याचंही देसाई यांनी यावेळी सांगितलं. यंदाचा दहीहंडी उत्सव न्यायालयानं घालून दिलेले नियम पाळूनच साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. दहीहंडी उत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या नियमांवर काल सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं. या निर्बंधांवर गोविंदा पथकांनी आणि मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सव समन्वय समितीनं आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या संदर्भात न्यायालयाच्या निर्णयाविरोधात काही करता येणार नाही. मात्र पुढच्या तारखेला म्हणजेच 18 ऑक्टोबरला राज्य सरकार दहीहंडी मंडळांची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडेल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं. लोकमान्य टिळक यांनी दिलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान आणि लोकमान्य उत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी मुंबईसह अनेक जिल्ह्यातल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीनं ऑनलाईन स्पर्धाही घेण्यात येणार आहे अशी माहिती अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे कार्याध्यक्ष संजय यादवराव यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. मुंबई उच्च न्यायालयानं गणेशोत्सवाच्या मंडपासंदर्भात दिलेल्या निर्णयामुळे मुंबईतले 10,000 तर राज्यातील इतर जिल्ह्यातले 41,000 गणेशोत्सव मंडळी नाराज झाली असून त्यांना यावर्षीचा गणेशोत्सव मंडपाविना कसा करायचा अशी चिंता लागली आहे असंही ते म्हणाले. प्रत्येक वर्षी मंडळाला परवानगी देण्यापेक्षा एकच कायमस्वरूपी SOP करून गतवर्षाची परवानगी पाहून एक खिडकी योजनेअंतर्गत परवानगी देण्यात यावी. पोलीस स्टेशनकडून उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची लेखी हमीपत्र घेऊ नये. रात्री 12 वाजेपर्यंत गणेशोत्सव मंडळांना लाऊडस्पीकर लावण्याची परवानगी द्यावी अशा मागण्या यावेळी केल्या आहेत. पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून दरवर्षी 5,000 गावांची निवड करून त्यांना टंचाईमुक्त करण्याचं धोरण शासनानं निश्चित केलं आहे अशी माहिती राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी आज अमरावती इथं एका पत्रकार परिषदेत दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेणारी बैठक राम शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. लोकसहभाग हे या अभियानाचं प्रमुख वैशिष्ट्य असून राज्यात आतापर्यंत जवळपास 400 कोटी रुपयांची कामं करण्यात आली आहेत. यामध्ये नाला, नदी, ओढा यांच्यातील गाळ काढणं, त्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करणं अशा कामांचा समावेश आहे असं सांगून हे अभियान आता एक लोकचळवळ झाल्याचं राम शिंदे म्हणाले.
यावेळी राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंधारण सचिव पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी उपस्थित होते. राज्यातलं सत्तारूढ भाजपा सेना सरकार पश्चिम महाराष्ट्रावरती अन्याय करत असून त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. सांगली जिल्ह्यात पोलूस इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते आज बोलत होते. माजी मंत्री जयंत पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. शेतमालाची प्रचलित विक्री व्यवस्था उद्ध्वस्त करून खासगी बाजार व्यवस्थेला प्रोत्साहन दिलं जात आहे असा आरोप पवार यांनी केला. साखर, दूध, कांदा, भाजीपाला या उत्पादनांच्या विक्रीतून शेतकऱ्यांना काही मिळत नाही अशी अवस्था आहे. देशातल्या तूर डाळ उत्पादकांना 60 रुपये प्रति किलो इतकाही हमीभाव दिलेला नाही. मात्र बाहेरच्या देशातून हीच डाळ 140 रुपये प्रति किलो दरानं आयात केली जाते. ही अवस्था बदलायला हवी असं ते म्हणाले. माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार बबनराव शिंदे, सुमन पाटील, अरुण लाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था लक्षात घेऊन हा मार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त करावा तसंच तो चौपदरी करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीनं रायगड जिल्ह्यात महाड इथं आज दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचं नेतृत्व राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आणि महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी केलं. यावेळी सावित्री पूल दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल शासनाचा निषेध करण्यात आला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त उद्या दहशतवाद विरोधी दिन पाळला जाणार आहे. यानिमित्त मुंबईत मरीन ड्राईव्हवर उद्या सकाळी 10 वाजता मानवी साखळी आयोजित केली जाणार आहे अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दहशतवादाविरोधात लढताना आपले प्राण गमावले. त्यांचं बलिदान लक्षात घेत दहशतवादाविरोधातली लढाई पुढे चालू ठेवण्याचं काम काँग्रेस कार्यकर्ते करणार आहेत. आज मुंबईकर सुरक्षित राहिलेला नाही. त्यामुळे या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सर्व मुंबईकरांनी एकत्र येऊन या सद्भावना रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन निरुपम यांनी यावेळी केलं. राज्यात भाजपा सेना युतीचं सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. मुंडे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातल्या ग्रामीण भागातला विकास खुंटलाय, त्यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याला सरकारचं प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं. माझी कन्या भाग्यश्री ही योजना सरकारनं पुन्हा लागू केली आहे. ही योजना राजकीय नसून अधिकाधिक लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. पत्रकारांवर होणारे हल्ले दुर्दैवी असून ते थांबवण्यासाठी ठोस निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही मुंडे यांनी दिलं. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आपण लक्ष केंद्रित करणार आहोत असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सातारा जिल्ह्यातल्या वाई इथं 6 जणांची हत्या करणारा आरोपी डॉक्टर संतोष पोळ आणि त्याचे साथीदार ज्योती मांढरे या दोघांनाही वाईच्या स्थानिक न्यायालयानं 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या तपासात पोळनं आणखी काही हत्या केल्या आहेत का याची माहिती पोलिसांना मिळू शकेल. दरम्यान पोळनं साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी 2003 ते 2016 या कालावधीतल्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. वाई पोलीस ठाण्यात या काळात असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. पोळ यानं दिलेल्या माहितीनुसार अनिता गायकवाड या महिलेचा मृतदेह त्याच्या फार्म हाऊसमध्ये सापडलाय. 2006 साली पोळनं त्यांची हत्या करून त्यानं गायकवाड यांचा मृतदेह पुरला होता. आपल्याकडील कौशल्याचा आणि ऊर्जेचा वापर सकारात्मक पद्धतीनं कसा करावा याचा आदर्श टीना दाबी यांनी घालून दिला आहे असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज मुंबईत केलं. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत अव्वल स्थान मिळवणाऱ्या टीना दाबी यांचा पुण्याच्या बार्टी या संस्थेच्या वतीनं आज सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबईचे अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.
काळ बदलत असून नागरी सेवेमध्ये मोठ्या संख्येनं महिला प्रवेश करत आहेत. प्रशासकीय सेवेत आपण महिला सक्षमीकरणासाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचं टीना दाबी यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. येत्या 36 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31 तर किमान 26 अंश सेल्सिअस, नागपूर 32-23, पुणे 29-21, औरंगाबाद 29-21, नाशिक 29-22, कोल्हापूर 29-21, रत्नागिरी 30-26, सोलापूर 34-21 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 20 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं कोरलं रौप्य पदकावर नाव. भारताची रजत विजेती पहिली महिला खेळाडू. स्पेनची कॅरोलिना मरिन रिओ ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सुवर्ण पदकाची मानकरी. शिक्षणाचा दर्जा, अधिकार आणि शिक्षण समानता यावर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा. राज्यवर्धन सिंग राठोड. अभ्यासक्रमात संशोधन आणि कौशल्य विकासाचा समावेश करण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना. न्यायालयानं घालून दिलेले नियम पाळूनच यंदाचा दहीहंडी उत्सव साजरा करावा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त यंदा राज्यात लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियानाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.